नमस्कार, मी मंदार पणसे, तुमचं स्वागत आहे बेधडक या कार्यक्रमामध्ये। अर्थात आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये एक नाशिक जिल्ह्याच्या पुरता का होईना पण इंटरनेटवरती अखेर बंदी घालावी लागले। त्याचं कारण अफवा आणि अफवांचं कारण देऊन पोलिसांनी आणि एकूण प्रशासनाने जो बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय योग्य आहे किंवा नाही आणि त्या बंदीच्या अनुषंगाने आपण इतर संबंधित विषयावरती चर्चा करणार आहोत। त्या बरोबरीने साताऱ्यामध्ये पाटण इथे डॉक्टर प्रज्ञा पवार आणि रावसाहेब कसबे यांच्या भाषणानंतर सुद्धा काही गुंडांनी तिकडे येऊन त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तिथे घोषणाबाजी केली आणि अर्थातच त्यामुळे त्यांना तिकडून दुसरीकडे जावं लागलं। हे सगळं जे घडते ते महाराष्ट्रामध्ये घडते। अविश्वसनीय असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हे आपल्याला स्पष्टपणे समोर येते। एकूण अभिव्यक्ती ही कुठल्या दिशेने जायला हवी आणि कुठल्या दिशेने जाते यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। नाशिककरांवरती इंटरनेट बंदी लादून सरकार विचार स्वातंत्र्यावरती घाला आणतंय का, हे सगळ्यात महत्त्वाचं आपण आज समजून घेणार आहोत। लेखकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनाही तो अधिकार असू नये का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण चर्चेला घेणार आहोत। आणि मराठा मोर्चाच्या निमित्तानं सुरू झालेल्या सामाजिक अभिसरणाला जातीयवादाचा रंग दिला जातोय का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत। अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत श्रीधर तिळवे आहेत लेखक, आपल्यासोबत डॉक्टर महेश केळुसकर आहेत कवी आहेत, आपल्यासोबत डॉक्टर प्रज्ञा पवार लेखिका आहेत आणि आपल्यासोबत डॉक्टर मुग्धा सापडणेकर आहेत ज्या कायदेतज्ञ आहेत। या सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। आणि अर्थातच पहिला प्रश्न खरं तर डॉक्टर प्रज्ञा पवार आपल्यापासून सुरू करायचा आहे, कारण अर्थातच तुम्ही तुमचा जो विचार मांडला या विचाराच्या पार्श्वभूमीवरती जो एक प्रकारची घोषणाबाजी झाली आणि या घोषणाबाजीच्या अनुषंगानं जे वातावरण आता आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये, एकीकडे नाशिकमध्ये जे घडतंय, नाशिकमध्ये तणाव आहे आणि तो तणाव असताना जातीय तणाव, जातीला अनुसरून वेगवेगळ्या घटना ज्या होतात त्या घटनांमध्ये जात समोर आणली जाते आणि त्याला धरून पुन्हा तणाव निर्माण केला जातो। हे तणाव निर्माण करण्याचं जे काही एकूण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात कारस्थान सुरू आहे ते नेमकं कशा प्रकारे चाललंय, तुम्हाला काय वाटतंय की कुठेतरी विचार आणि अफवा याच्यामध्ये काही गल्लत होते, नेमकं काय तुमचं मत आहे? मला या निमित्ताने असं सांगावंसं वाटतं की माझं जे अध्यक्षीय भाषण मी केलं पाटणमध्ये विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून, तर त्यातले जे खरे चर्चा करण्याजोगे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना बगल देऊन काही अनिष्ट अशा प्रवृत्तींना सोयीची ठरतील अशी वाक्य संदर्भ तोडून त्याच्यावरच ही चर्चा कशी फोकस होईल अशा पद्धतीने संपूर्णपणे कलाटणी दिली गेली। हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याची मला अतिशय खंत वाटते आणि मी या सगळ्या प्रवृत्तीचा बद्दल तीव्र निषेध व्यक्त करते। वस्तुतः असं आहे की पहिल्या दिवशी पाटणला जे सगळं झालं ते अतिशय शांततेमध्ये पार पडलं। डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं उद्घाटकीय भाषण असेल किंवा माझं अध्यक्षीय भाषण असेल आणि मला हे सांगायला आवडेल आपल्या सर्वांना या चर्चेमध्ये की उद्घाटनाच्या सत्रामध्ये विचार मंचावर अतिशय दिग्गज मंडळी उपस्थित होती। मी नाव घेऊन बोलेन की विक्रमसिंग पाटणकर जे आहेत ते माजी मंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते। मसापचे विश्वस्त उल्हासदादा पवार इथे त्या ठिकाणी उपस्थित होते। सोपानराव चव्हाण नावाचे जे एक मोठं व्यक्तिमत्व आहे पाटणमधलं ते तिथे उपस्थित होते। म्हणजे एका अर्थाने ज्यांचं एक योगदान आहे, ज्यांचा आपण ओळखतो त्यांच्या कामामुळे, अशी मंडळी विचार मंचावर उपस्थित असताना आणि त्यावेळेस मी जी मांडणी केली किंवा रावसाहेब कसबे यांनी जी मांडणी केली त्यातला कुणालाही ती मांडणी खटकली नाही। सगळ्यांनी भरभरून दाद दिली, संपूर्ण श्रोतृवर्गाने दाद दिली। एकही व्यक्ती जर अशा पद्धतीने अवमानकारक विधानं झाली असती तर चप्पल फेकली असती खरं तर आमच्यावर, परंतु अशा पद्धतीने काहीही न होता जो मूळ चर्चेचा विषय होता त्या चर्चेच्या विषयाला बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक हे प्रकार घडले आहेत असं मला वाटतं। आणि यामागे प्रचंड आपला जो
अवकाश आहे सांस्कृतिक, त्या अवकाशामध्ये संवाद करण्याच्या ज्या शक्यता या ज्या अधिकाधिक खुल्या व्हायला हव्यात, त्या अधिक कशा बंदिस्त होतील हे या सगळ्या प्रकारावरून दिसून येतं. आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या अराजकाची नांदी आहे आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या किंवा मराठी आपण जे सगळे लेखक, कवी, कवयित्री असू यांनी संघटित पातळीवर प्रयत्न केला पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. अर्थात तुम्ही म्हणताय की विचार करण्याची प्रक्रियाच कुठेतरी त्याला अवरोध निर्माण केला जातोय आणि हे सगळं घडत असताना आपण नाशिक मध्ये काय घडते तेही पाहूयात. कारण नाशिकमध्ये इतकं महत्त्वाचं शहर, गोल्डन ट्रायंगल वगैरे जे आपण म्हणतो, पुणे, मुंबई, नाशिक या सगळ्या जडणघडणीतलं, आणि तिथे सुद्धा आज इंटरनेट सारखी एक जागतिक जी गोष्ट आहे ती सुद्धा आज बंद करण्यात आलेली आहे. आणि नुसती बंद करण्यात आलेली नाही, ते अधिक 2 दिवस त्याचे कदाचित वाढवण्यात येतील असं म्हटलं जात आहे. या सगळ्याचा काय अर्थ आपण काढू शकतो? डॉक्टर मुग्धा सापडणेकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर मुग्धा, तुम्हाला नेमकं काय तुमचं पहिलं मत आहे या सगळ्या संदर्भात? नमस्कार. नाशिकमध्ये इंटरनेट सेवा 2 दिवस झाले बंद आहे हे खरं आहे. जर आपण विचार केला औद्योगिक वसाहत, सर्व्हिस इंडस्ट्री, तर ह्या सगळ्यांना निश्चितच याचा फटका बसलेला आहे. कारण की आता जे आपण डिजिटल इंडियाकडे चाललेलो आहे, त्या डिजिटल इंडियाच्या अनुषंगाने सगळं आता कम्प्युटराइज झालेलं आहे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इंटरनेटवर अवलंबून आहेत. बरोबर. तर ह्या 2 इंडस्ट्रीजना मात्र निश्चित त्याचा फटका बसलेला आहे आणि आपण काही काळ मागे गेलेलो असं वाटायला लागलेलं आहे. पण त्याच सोबत जे जनसामान्य आहे, त्या जनसामान्याला मला नाही असं वाटत की खूप त्या इंटरनेट बंद पडल्याचा काही त्याच्यावर फटका बसलाय. त्यांचं फक्त असं आहे की जे व्हॉट्सॲप वापरतात, जे इंस्टाग्रामवर असतात, जे हँगआउट्सवर असतात, जे फेसबुकवर असतात, या सगळ्या ज्याचा वापर जिथे जास्त प्रमाणावर होतो तिथे थोडंसं नाराजी आहे. जे यूथ आहे त्याच्यामध्ये थोडीशी नाराजी वाटते. पण मग दे विल फाइंड देअर ओन सोल्युशन्स की आपल्याला जर इंटरनेट सेवा जर नसेल तर काय करायला पाहिजे, किंवा आताच्या नाशिकमध्ये जे काही घटनेमुळे जे काही पडसाद उमटले त्याच्यावर ह्याच्यावर बंदी घालणं, ह्या सोशल मीडियावरती फक्त बंदी घालणं हे आवश्यकच होतं. कारण की ज्या व्हायरल पद्धतीने जे व्हिडिओज, जे प्रोवोकिंग, व्हायोलेटिव्ह आणि अग्रेसिव्ह पद्धतीचे जे काही पोस्ट त्या व्हॉट्सॲपवर किंवा या इंटरनेट थ्रू मीडिया, सोशल मीडियावर येत आहेत ते निश्चितच घातक होते. आणि ते बंद झाल्यामुळे नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस या दोन्हींनाही निश्चितच त्याची मदत झालेली आहे. ज्या काही बातम्या पटापट सगळीकडे पसरत होत्या त्या मीडियानी ज्या बंद करून टाकल्या त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे की आज खूप कमी प्रमाणावरती तिथे रायट्स किंवा जे आपण म्हणू अराजकता आहे, हिंसाचार आहे, तो कुठेतरी बंद झालेला आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर अँटी सोशल एलिमेंट्स जे असतात, ज्यांचा ह्या घटनेशी कदाचित काही घेणं देणं नसेल, तेही ह्याच्यामध्ये त्यांचे हात धुवून घेत असतात. ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी निश्चितच आपण म्हणू की हे इंटरनेट जे काही बंद त्यांनी केलेलं आहे त्याचा वाईट आणि चांगला परिणाम हा निश्चितच आपल्याला दोन्ही बाजू दिसतात. पण चांगली बाजू अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती एक आळा घालण्यासाठी, त्याला कुठेतरी एक बांध घालण्यासाठी हे आवश्यकच होतं. आणि मीडियाने मला असं वाटतं त्यांचं ते काम परिपूर्ण पद्धतीने करून दाखवलेलं आहे. तो मीडिया हॅज ग्रॉन अप, आय थिंक सो. नाही, मीडियाच्या संदर्भामध्ये निश्चित म्हणजे आतापर्यंतच्या अनेक अशा घटना असतील ज्यावेळेला जोपर्यंत इंटरनेट होतं किंवा इंटरनेट नसताना सुद्धा माध्यमांनी त्यांच्या त्या वेळच्या संपादकीय अधिकारांमध्ये आणि त्या वेळच्या संपादकीय बुद्धीमध्ये त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाही तशातला भाग नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की सोशल मीडियाचा त्याच्यातला जो प्रभाव आहे आणि सोशल मीडियाचं जे आत्ताचं वाढलेलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावरती पूर्णपणे गदा येणं हे सुद्धा एकूण प्रकारे आपल्या जर बघितलं तर विचार स्वातंत्र्यावरती आणि संवाद ज्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये काही त्याच्यामुळे अवरोध निर्माण होतो का हे आपल्याला बघायला पाहिजे. त्या अनुषंगाने डॉक्टर महेश किर्लोस्कर, तुम्हाला असं वाटते का की इंटरनेट बंदी केली, तिकडे इंटरनेट पूर्णपणे बंद केलं, व्हॉट्सॲप वगैरे बंद केलं, त्यामुळेच ही शांतता प्रस्थापित झाली असं तुम्हाला वाटतं की ही शांतता आता कधी काळ म्हणजे कधी इंटरनेट सुरू झालं तरच ते परत ती अशांतता निर्माण होईल, इंटरनेटमुळेच ही अशांतता निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो? नाही, इंटरनेटमुळे अशांतता निर्माण झाली किंवा बंद झाली हे अर्धसत्य आहे.
समाजामध्ये अशांतता निर्माण होण्याची अनेक कारणं असतात. पण आजचा जो सोशल मीडिया आहे, अनेक जसे कामाचे लोक आहेत या समाजामध्ये, तसे रिकामटेकडे पण खूप आहेत. तुम्ही 24 तास व्हॉट्सॲपवर असणारे लोक आहेत ह्या, आणि त्यांना कुठेतरी काहीतरी एक व्हायरल करणं. तेव्हा नाशिकमध्ये जे घडलं ते प्रशासनाने योग्यच केलं असं माझं स्पष्ट मत आहे. विन्स्टन चर्चिलनी असं म्हटलेलं आहे, ए lie gets halfway around the world before the truth has a chance to get its pants on. म्हणजे तुम्हाला सत्य आपल्या गुडघ्यापर्यंत पॅन्ट चढवेपर्यंत असत्य हे दुनियेचं अर्ध अंतर चालून गेलेलं असतं. तेव्हा हे जे असत्य फैलावणं हे समाजाच्या दृष्टीने खूप धोकादायक असतं. आणि अशा अनेक दंगलींमध्ये वगैरे आपण बघतो की काहीतरी सोडून द्यायची, पुडी सोडणे म्हणतात त्याला. अशा प्रकारे हे असामाजिक तत्वच आहे एक. तर त्यांना आनंद मिळतो. हे सॅडिस्ट लोक असतात. तुम्ही बघत असाल की दोन्ही बाजूनी, म्हणजे विरोधक आणि सत्तेतले लोक सुद्धा हे एकमेकांविरुद्ध या सोशल मीडियाचा वापर करत असतात. तसंच समाजामध्ये अशांतता निर्माण झाली तर आपल्याला एक मोकळीक मिळेल. म्हणजे जे माफिया लोक असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांना त्यांचे लोक असतात आणि ते हे काम नेमून दिलेलं असतं की तुम्ही हे सोडा, समाज सगळा विघटित होऊ देत, अशांत होऊ देत, म्हणजे त्यांना त्यांचा कार्यभाग साधता येतो. नाशिकमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती आणि कुणीही त्याचा निषेधच करेल. पण ह्याचं निमित्त करून जातीय तेढ उत्पन्न करणं, एक प्रकारचा अराजक माजवणं समाजामध्ये सोशल मीडियाच्या द्वारे, हे प्रशासन कदापि सहन करू शकत नाही. कारण ते प्रशासक असतात, त्यांना कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवायची असते आणि त्यांचं ते कामच आहे. नाही, नक्की हे जर काम असेल आणि हे जर योग्य केलं प्रशासनानं, तर मग श्रीधर येणाऱ्या काळामध्ये असेच प्रकार समजा वाढत गेले, अशाच प्रकारे जर का, कारण आपल्याला एक दिसतंय की इंटरनेट नंतर आलं, ही जी जातीयता आणि ही सगळी त्याच्यामधली जी मतभेदाची सगळी ही एकूण दरी जी आहे ती आधीपासून आहे. आणि असं असताना आता जर का आपण केवळ इंटरनेट बंद केलं म्हणून जातीयता आणि तिथले दंगे आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबतील, हा विचार भाबडा वाटतो का तुम्हाला? मुळात कसं आहे की डिजिटल अपवापर आहे, चुकीचा वापर जसा होणार असेल तर त्याला उपाय म्हणून डिजिटल संरक्षण व्यवस्था उभी करावी लागेल. इंटरनेटवर बंदी घालणे हा उपाय नाही. अशा पद्धतीच्या अफवा फैलावत असतील आणि त्यातून बऱ्याच गोष्टी अत्यंत वाईट तऱ्हेने प्रसारित होऊन सामाजिक शांततेला धोका पोहोचवत असेल तर त्याला आळा घालण्याचे उपाय हे त्या इंटरनेटच्याच पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची प्रोटेक्टिव्ह नेटवर्क्स उभी करून तुम्हाला उपाय शोधावे लागतील. अशा प्रकारची यंत्रणा बहुतेक या क्षणी सरकारजवळ नसेल, जी अमेरिकन शासनाकडे असते अनेकदा. आणि त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून हे करायला हरकत नाही. जर काय तसा काही धोका दिसत असेल तर अनेक संरक्षणात्मक प्रश्न यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतील. परंतु हा जर काय नेहमीचाच उपाय होत गेला ना तर सरकारच्या हातातलं हे एक खेळणं होऊन बनेल आणि सरकारच्या हातातच सगळी सत्ता जाणार असेल इंटरनेटची किंवा कुठल्याही सोशल मीडियाची अशा पद्धतीच्या डिजिटल, तर ते चुकीचं आहे आणि त्याला आपण विरोधच केला पाहिजे. नक्की. पण या सगळ्याच्या बरोबरीनं प्रज्ञाताई, जो मुद्दा आज चर्चेला आपण घेतोय की कुठेतरी या सगळ्या वातावरणामध्ये आपण दुसऱ्याचा विचार, कदाचित तुमचे 100% विचार मला पटत नसतील किंवा श्रीधर आता जसं म्हटलं त्यांचे विचार आपल्यापैकी कोणाला कदाचित पटणार नाहीत, पण जरी पटले नाही तरी ते ऐकायचंच नाही आणि ऐकायचं नाही तर नाही, तुम्हाला ते बोलू सुद्धा द्यायचं नाही. ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीचं आपण काय करू शकतो? तुम्ही आता जे म्हणालात ते दुर्दैवानं खरं आहे. ही प्रवृत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढताना दिसते आहे. असं आहे की उदाहरण मी एक देऊन सांगते की माझ्या संपूर्ण पाटणला केलेल्या भाषणामध्ये मराठा मूक मोर्चा संदर्भामध्ये फक्त 4 विधानं होती
आणि ती 4 विधानं अशी होती की ज्या सगळ्या मागण्या ते करत आहेत त्या मागण्यांना तर ज्या जेन्युइन मागण्या आहेत त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, परंतु आजचा जो शत्रू आहे किंवा आजची जी आव्हानं आहेत की जी जागतिकीकरणानंतर निर्माण झालेली आहेत पण त्याकडे लक्ष न देता एक सोपं असं काहीतरी त्याच्यासमोर अॅट्रॉसिटीचा उदाहरणार्थ शत्रू निर्माण करणं, तर यामुळे काय होतं की संवाद ह्याच्या शक्यता ह्या इतक्या अरुंद होत जातात आणि जरा सुद्धा वेगळं काही बोललेलं आम्ही ऐकूनच घेणार नाही. ज्या पद्धतीचं वातावरण आपण अनुभवतो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आपण जर काही गोष्टी करत असलो तर त्याची सार्वजनिक पद्धतीने चिकित्सा होणार आणि चर्चा होणार. महाराष्ट्राला गेल्या अनेक वर्षांचा चिकित्सेचा आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा विवेकवादाचा वारसा आहे असं आपण म्हणत आलेलो आहोत. एकेकाळी महाराष्ट्राने नेतृत्व केलेलं आहे असं आपण म्हणत आलेलो आहोत, परंतु आजचं जे वातावरण आहे ते इतकं भयावह आणि इतकं उन्मादी आहे की त्याचा विचारच आपण करत नाही आणि जे नेतृत्वाच्या ठिकाणी आपण आहोत असं म्हणवणाऱ्यांनी खरं तर याचा खूप विचार केला पाहिजे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. नाही नक्की, पण या सगळ्या मुद्द्यामध्ये पुन्हा महेश खरं तर आत्तापर्यंत हे मोर्चे निघालेले आहेत, मोर्चांनी त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे आणि हे सगळं असताना आपण म्हणतोय की सामाजिक अभिसरण होत आहे आणि सामाजिक अभिसरण विविध पातळीवरती या निमित्तानं होत आहे. हे अभिसरण होत आहे याला आपण जातीयवादाचा रंग देतोय, याला काही जाती किंवा काही जाती समूह जे आहेत ते उगीचच एक थ्रेट म्हणून बघतायत. या सगळ्याकडे नेमकं कसं या वातावरणाचं तुम्ही विश्लेषण करताय? मी असं लिहिलेलं आहे ह्या मोर्चांबाबत की मूक मोर्चांचा बोलका प्रवक्ता कोण, फिरतो आहे इंद्राच्या आसनावर ड्रोन, हे त्याचं मूळ कारण असणार. बरं का, जातीय तर आहेच, म्हणजे तुम्हाला एकीकडे आपण म्हणतो आहोत की ह्या आमच्या मागण्या आहेत, पण मागण्या ह्या आताच निर्माण झाल्या का, त्या पूर्वापार आहेत. मला असं वाटतं की ह्या समाजानं पूर्वीच जागं होऊन विशेषतः जे तरुण आहेत त्यांनी ओळखलं पाहिजे होतं की मागणी काय केली पाहिजे आणि खरोखरच कितीतरी बेकार आणि अतिशय विपन्नावस्थेत अशी मुलं आहेत मराठा समाजातली. मराठा समाजातली मुलं जशी तरुण मुलं आहेत ज्यांना नोकरी धंदा नाही, तसेच इतर समाजांमध्ये सुद्धा इतर जातींमध्ये सुद्धा बेकारी हा मुख्य प्रश्न आहे. लोकांच्या हाताला काम नाही आहे, शेती बुडत चालली आहे. हे सगळे आर्थिक प्रश्न जे आहेत त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? ह्या सगळ्याला जबाबदार कोण? कोण राज्यकर्ते होते, आज कोण आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या काय, हे सगळं फोकस दुसरीकडे वळवणं हे अशा निमित्ताने साध्य होतं. पण हे अत्यंत धोकादायक खेळ आहे हा म्हणतात. आणि ह्या मागे जो काही ब्रेन आहे आणि जो कोणी हा माणूस हा खेळ खेळतो आहे, हे बुमरँग केव्हाही होऊ शकतं बरं का. ही फार मोठी सुरुंगाची अशी सोबत सुरुंग घेऊन फिरण्यासारखं आहे हे, बरं का. हे असं नाही आहे एवढं सोपं. त्यामुळे अशा प्रकारचे मोर्चे आणि त्याला परत प्रतिमोर्चांची भाषा, हे इतकं महाराष्ट्रातलं वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे आज की माणसे नाही तर या देशात आता, सांगतो जो तो स्वतःची जात आता, सांज वेळेला कुणी आलेच नाही, टाळतो आहे दिवाही वाता आता, असं भटांनी म्हणून ठेवलंय खूप पूर्वी. तेव्हा प्रत्येकाला आपली जात प्यारी झाली आहे आणि प्रत्येक जण आपल्या जातीचं कसं कल्याण होईल, बाकीचा मेला तरी चालेल बाकीचा जातवाला, हा जो काही दृष्टिकोन आहे. आणि नवीन पिढी आहे त्याला हे सगळं जो इतिहास भूगोल तुमचा जो जुना आहे ना, तो आज त्रासदायक व्हायला लागलाय. आणि त्यामुळे मला वाटतं की अतिशय सामंजस्याने हा प्रश्न शांततेने, आणि खूप नाजूक प्रकरण आहे हे हाताळलं पाहिजे. आज जी प्रतिविधानं पुन्हा प्रतिविधानं, एक प्रकारचा भडकपणा, संबंध, एक असं वातावरण संपूर्ण असं सतत असं पेट्ट ठेवणं आणि सतत काहीतरी असं जळत राहिल्यासारखा वास येणं, हे खूप धोकादायक आहे महाराष्ट्राच्या एकंदर प्रकृतीला. नक्की. एकूण हा जो धोका आहे श्रीधर, ज्या पद्धतीनं आपण बघतोय की लोक जे व्यक्त होतात, म्हणजे व्यक्त होण्यातली सुद्धा काही धरबंद उरलेला नाहीये. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, प्रत्येक ठिकाणी एक प्रकार
प्रकारची आग ओकल्यासारखीच परिस्थिती आहे. आणि हा जो एक व्यक्त होण्याचा जो एक ट्रेंड दिसतोय आत्ताच्या काळामधला, त्या ट्रेंडचं आपण काय करावं, या ट्रेंडमधनं आपण कुठेतरी हे अभिसरण आणि हे विचार स्वातंत्र्य वगैरे हे सगळं आपण पूर्णपणे दूर सरलंय असं वाटतंय, की नेमकं याच्यातनं काहीतरी येणाऱ्या काळात नवीन निर्माण होईल, नव्या दिशेनं लोक जातील, अशी काही आशा अजून बाळगणं म्हणजे वेडेपणाचं ठरेल? मला उलट काळोख दिसण्याऐवजी अगदी मोठ्या प्रमाणात उजेड झालाय असंच मी म्हणतोय, की कधीही न बोलणारी माणसं फेसबुकवर सोशल मीडियावर आपले विचार मांडतायत. आणि होते असं की मराठा मोर्चा संघाच्या बाबतीत एक गोष्ट मी म्हटले होतं की थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ असा थोडासा हा प्रकार आहे. आणि सत्तेवर थोरला भाऊ असल्याची अफू पाजण्यात येत होते आतापर्यंत, ज्यांना जे शेतकरी मराठा ज्याला म्हणता येईल आणि ज्याच्या जमिनीच नाहीत जवळजवळ, जो अक्षरशः अत्यंत पिचतोय, आत्महत्येच्या टोकावर उभा आहे, त्याला एक प्रॉब्लेम असा होता की दरवेळेला प्रॉब्लेम आहे की जो शासक मराठा आहे ना त्याच्याच विरोधात कसा मोर्चा काढायचा. एक देशी परंपरा आहे की थोरल्या भावाच्या विरोधात धाकट्या भावानं बोलायचं नाही, आणि ते बोलणं होत नव्हतं. आणि आता जो आलेला शासक आहे तो सुदैवाने की दुर्दैवानं मला माहित नाही, पण तो मराठा शासक नाहीये. आणि त्यामुळे प्रथमच वाचा मिळाली त्याला बोलता आलं. पूर्वी शरद जोशींच्या संदर्भात असं अस्तित्वात होतं, आता फडणवीसांच्या संदर्भात हे अस्तित्वात आले. आणि मी आता म्हणतोय, मांडणी माझी अशी आहे की उलट हा काही कोणी स्पॉन्सर केलेला मोर्चा नव्हता, हा सुरुवातीला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून मराठा समाजातून आलेला मोर्चा होता. त्यात अनेक राजकीय लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला असेल तर घुसू देण्यात आलेलं नव्हतं. हा एक मोठाच्या मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न, म्हणजे महात्मा फुल्यांना काय राज्यकर्ताच परकीय होता त्यामुळे प्रॉब्लेम नव्हता, आता राज्यकर्ते पण स्वकीय, आणि त्यात पुन्हा आपल्याच समाजाचे, मराठा समाजाचे राज्यकर्ते, त्यामुळे कसं बोलायचं असा एक प्रश्न होता. आणि त्याला वाचा मिळाली. हा मराठा मोर्चा संघ हा फार मोठा आवाज आहे, हे पहिल्यांदा आधी नीट बघा. मी अजिबात ह्या बाबतीत हे नाही. आणि सोशल मीडिया आता जितका एक्सप्लोर होत जाईल ना तो होणारच. म्हणजे 1850 साली जसं एक छापील क्रांती झाली तशी ही 1990 नंतरची डिजिटल क्रांती आहे, आणि त्याच्यात प्रचंड एक्सप्लोर होत जाणार. आणि त्यात अनेक वेगवेगळ्या समूहांच्या, जाती समूहांच्या, जमाती समूहांच्या वेगवेगळ्या रचना पुढे येणार, वेगवेगळे प्रश्न निर्माण होणार, आणि तुम्हाला नवीन सामाजिक अभिसरण घडतंय. आणि त्याची नांदी आहे ही एका अर्थानं मोठ्या प्रमाणात, की हे तर नुसती सुरुवात आहे. यापेक्षा मोठ्या प्रमाणात सामाजिक अभिसरण डिजिटल एजमुळे आता मोठ्या मोठ्या प्रमाणावर येत राहणार. सरकार अधूनमधून इंटरनेट बंद करत राहणार. ह्या गोष्टींची ही नांदी नवीन सुरुवात आहे असं मी म्हणेन याला. नक्की ही नवीन सुरुवात आहे तुम्ही म्हणताय. ही सुरुवात नेमकी कुठल्या दिशेने जाते, आणि ती जात असताना एक महत्वाचा प्रश्न डॉक्टर मुग्धा तुम्हाला विचारायचा आहे, की जसं आपण म्हणतो की एकीकडे नाशिक शहरासारखं एक शहर आहे, उद्या कदाचित दुसऱ्या शहरामध्ये अशा प्रकारचं कधी काही झालं तर हे परवडणार आहे का? म्हणजे आत्ताच्या आधुनिक काळामध्ये जिथे ग्लोबल सगळं संदर्भ आहे, जिथे सर्वत्र जागतिक पातळीवरचे वेगवेगळे संवादाची माध्यमं एकमेकांची रूढ झालेली आहेत, अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की केवळ बंदी इंटरनेटवरती घातली म्हणजे अफवा पसरणार नाहीत असं आपण म्हणायचं का? केवळ इंटरनेटवरती बंदी घातली तर येणारे प्रश्न जे आहेत ते आपले सुटतील, की आपण त्या प्रश्नांपासून दूर जातोय असं तुम्हाला वाटत नाहीये का? कारण जर का उद्या पुण्यासारख्या शहरामध्ये होऊ नये असं, पण पुण्यासारख्या शहरामध्ये जर का उद्या इंटरनेट बंदी घातली तर करायचं काय लोकांनी? ही शक्यता तर कायमच राहणार. शक्यता कायम राहील. नक्की. मी आधी डॉक्टर मुग्धांना त्याबद्दल बोलतोय. हा डॉक्टर मुग्धा, इंटरनेट बंद केल्याने सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. इंटरनेट बंद केल्याने सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही, पण मला असं वाटतं की दॅट इज वन ऑफ द मीन्स. एक प्रकारे एक दिवस असू शकतं. आपण 4 दिवसाची बंदी बघतोय. 4 दिवसापर्यंत जर का इंटरनेटवरती बंदी घातली गेली तर सरकारला असं वाटतंय का की हे सगळे प्रश्न संपतील किंवा हे सगळे प्रश्न जे आहेत ते थांबतील, काबूत येतील असं वाटतंय? नाही, अजिबात थांबणार नाही. पण इट इज वन ऑफ द मीन्स. मी तेच तुम्हाला सांगते की जरी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, पण त्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स पण आहेत. यू नॉट हॅव युअर एक्सप्रेशन विदाउट रिस्ट्रिक्शन्स. तेव्हा तुम्हाला
त्याच्या मागे एक मॉरल ड्युटी आहे. जसे तुम्हाला फ्रीडम फंडामेंटल फ्रीडम्स दिले तसे तुम्हाला फंडामेंटल ड्युटी सुद्धा तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिल्या. आपल्याला त्याचा विसर पडलाय त्या फंडामेंटल ड्युटीजचा. आणि इट इज तुमचा फॉरमोस्ट ड्युटी आहे की तुम्ही त्या मॉरल रिस्ट्रिक्शन्सचं पालन करावं. हे प्रत्येक सिटीजनचं काम आहे. माणसं आहेत, गुन्हे घडणार त्याच्यासाठी कायदे आहेत, त्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन आहे. हे सगळं एक विशेष सर्कल आणि तुम्ही त्या सर्कल मध्ये अडकलेलेच असणार आहे. बट इट इज द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट, ऑफ द पोलीस, ऑफ द मीडिया टू पुट दिस रिस्ट्रिक्शन्स ठेवणं आवश्यकच आहे. कारण आपल्या हातामध्ये हे जे काही इंटरनेटचं खेळणं देऊन ठेवलेलं आहे, ह्याला आपण कसं वापरायचं ह्याचं आपल्याला अवेअरनेस दिलेलं नाही. हे कितपत वापरायचं हे आपल्याला माहित नाही. ते फक्त आपल्या हातात त्यांनी देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे खेळणं आपल्या हातात दिलं आहे, त्याचा वापर कायदेशीर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, चांगल्या कामासाठी जर आपण वापरणार असोल तर आपल्यावर कोण रेस्ट्रिक्शन टाकणार आहे? कोणीच रिस्ट्रिक्शन ठेवणार नाहीये. बट इट इज वन ऑफ द मीन्स. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला जेव्हा आपण म्हणतो की एवढी सगळी हिंसाचार वाढलेली आहे, दगडफेक चाललेला आहे, जाळपोळ चाललेली होती, हे थांबलेलंच आहे. तर एवढ्या 4 दिवसांमध्ये तरी किमान नागरिकांना एवढं तरी लक्षात आलेलं असेल की याचा वापर मी जर 4 दिवस केला नाही तर त्याचा माझ्या जीवनावर कुठे काही परिणाम झाला आहे का, ते त्यांना समजून चुकेल. आणि 4 दिवसांनी इंटरनेट चालू झाल्यानंतर कदाचित ही युवा पिढी किंवा आताची जी काही पिढी आहे जे अनावश्यक या व्हॉट्सअपचा वापर किंवा सोशल मीडियाचा वापर करते, इंटरनेटचा वापर करते, कदाचित हे कुठेतरी विचार होईल, एक नवा विचार ह्याच्यातनं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि हे आवश्यकच आहे. ठीक आहे, हे आवश्यक आहे तुम्ही म्हणताय, हे आवश्यक आहे असं तुम्ही म्हणताय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आणखीन जो महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की बंदी घालण्यापूर्वी या सगळ्याचा गैरवापर करणाऱ्यांवरती काही कारवाई झाली का? सरकारने बंदी घालण्यापूर्वी इंटरनेट किंवा अशा प्रकारच्या यंत्रणांचा ज्यावेळेला गैरवापर केला जातो त्यावेळेला त्या गैरवापर करणाऱ्यांपर्यंत सरकार पोहोचू शकते का? आणि ही पोहोचू शकण्याची व्यवस्था सरकारकडे आहे किंवा नाही? आणि जर नसेल तर सरकार केवळ इंटरनेटवरती बंदी घालून काय मिळवणार आहे? एका छोट्याशा ब्रेक नंतर ही आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय विचार स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये. आणि विचार स्वातंत्र्य नेमकं महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती कुठेतरी इंटरनेटवरती बंदी घातली जाते किंवा कुठेतरी एखादी झुंड येते आणि विचारांवरती गदा आणू पाहते. नेमकं काय घडतंय त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. डॉक्टर प्रज्ञा पवार आपल्यासोबत आहेत. आता आपल्यासोबत याच संदर्भामध्ये शंभूराज देसाई सुद्धा आहेत. शंभूराज देसाई, तुम्हाला नेमका प्रश्न थेट हाच आहे की आपत्ती कशावरती आहे? तुम्ही आता म्हटलात की प्रज्ञा पवार यांच्या संदर्भात त्यांनी जी केलेली वक्तव्य आहेत ती तुम्ही मागून घेतायत. प्रज्ञा पवार आता आपल्यासोबत आहेत. तुम्हाला नेमकी या सगळ्या संदर्भामध्ये आपत्ती कशावरती होती? नाही, आपत्ती म्हणण्यापेक्षा साहित्य संमेलनामध्ये संमेलन अध्यक्ष म्हणून माननीय प्रज्ञा पवार यांचं जे भाषण झालं किंवा प्रमुख वक्ते रावसाहेब कसबेंचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये त्या सभा मंडपात त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर तिथल्या श्रोत्यांच्या मध्ये प्रक्षुब्ध भावना निर्माण झाल्या आणि राष्ट्रपुरुषांच्या बद्दल, थोर व्यक्तींच्या बद्दल त्यांच्याकडनं जे बोललं गेलं ते आक्षेपार्ह होतं. अशा पद्धतीनं तिथं पाहणाऱ्या, तिथं ऐकणाऱ्या लोकांनी आपल्या भावना या ठिकाणी मला सांगितलं. मी आजही या मुद्द्यावरती आत्ताही या ठिकाणी ठाम आहे की मी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे मागणी केलेली आहे की तिथं झालेली ऑडिओ क्लिप, तिथल्या संपूर्ण त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप ही पोलीस प्रशासनानं मिळवावी आणि त्यामध्ये जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे, जे आमच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणारं जे वक्तव्य आहे ते तपासून घ्यावं. आणि जर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक मिनिट शंभूराज देसाई, तुमच्या भावना दुखावल्या कुठे ते तुम्ही सांगा. तुमच्या वैयक्तिक, तुम्ही आमदार आहात त्या भागातले, तुम्ही जबाबदार नागरिक आहात त्या भागातले,
अशा वेळेला तुमच्याच भागातल्या विक्रमसिंह पाटणकरांनी तिथे ते स्वतः तिथे स्टेजवरती होते. हे सगळं असताना तुम्ही हे स्थानिक राजकारण म्हणून सगळं करताय असं प्रज्ञा पवारांचं सुद्धा म्हणणं आहे. हे बघा, म्हणजे विक्रमसिंह पाटणकर माजी आमदार स्टेजवर असताना ते ज्या वक्त्यांनी भाषण केलं ते त्यांना मान्य आहे का? ज्या भावना त्या वक्त्यांनी बोलल्या त्याच्याशी स्टेजवर बसलेले माननीय माजी आमदार पाटणकर साहेब सहमत आहेत का? ते सांगावं ना त्यांनी. कारण ते सांगतील, ते विक्रमसिंह ते सांगतील, पण तुम्ही स्वतः दुखावले गेलेत का? तुम्ही स्वतः दुखावले गेलेत का त्याच्यावरती? हो, माझंही म्हणणं तेच आहे. जर राष्ट्रपुरुषांच्या बद्दल अशा पद्धतीने, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर अशा पद्धतीचं आक्षेपार्ह विधान केलं असेल तर माझा त्याच्यावरती आक्षेप आहे. पण काय केलंय विधान? नाही, तुम्ही आक्षेप घेताय, काय केलंय ते मी सांगा ना. आक्षेपार्ह विधान केले ते काय केलं ते सांगा. आम्ही तेच म्हणतोय की ते आम्हाला दाखवा ना, आम्हाला त्याची व्हिडिओ क्लिप, त्याला ऑडिओ क्लिप, जे काय बोलले. कारण मला त्या ठिकाणचं निमंत्रण नव्हतं, मी तिथं गेलो नव्हतो. जे मला समजलं, जे मला तिथल्या लोकांनी सांगितलं तिथं असणाऱ्या, ते आम्हाला, आणि तिथं मग त्यांना अर्धवट का सोडून जावं लागलं? तिथं समारोपाचं भाषण न करता संमेलनाध्यक्ष ज्यांना समारोपाचं भाषण करायचं होतं ते प्रमुख वक्ते संमेलनाचं म्हणजे समारोपाचं भाषण न करता तिथनं का निघून गेले? कारण झुंड आली ना. एक मिनिट आपण विचारूया त्यांना. डॉक्टर प्रज्ञा पवार, तुम्हाला का जावं लागलं? एक मिनिट शंभूराज, आपण त्यांना विचारूया ना. हे छापलेलं आहे, आपण त्यांना विचारूया. हे छापलंय, त्या उत्तर द्यायला तयार आहेत ना? त्या उत्तर द्यायला तयार आहेत. वर्तमानपत्राने हे छापलंय की त्या ठिकाणी त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. मग जर अशा पद्धतीचं चुकीचं विधान केलं नसेल, जर अशा पद्धतीनं आक्षेपार्ह ते बोलले नसतील तर तिथं त्यांनी दिलगिरी का व्यक्त केली? एक मिनिट आपण, तुम्ही थांबा की एक मिनिट तुम्ही थांबा. प्रज्ञा पवारांना बोलू द्या ना. प्रज्ञा पवार, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही दिलगिरी व्यक्त केली का? तुम्ही आक्षेपार्ह तिथे भाषण केलं का? आणि जे थोर पुरुष आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही आक्षेपार्ह, किंवा रावसाहेब कसवेंनी आक्षेपार्ह काही भाषण केलंय का तिकडे? वस्तुस्थिती अशी आहे की ह्या आमदार महोदयांना ते पाटणचे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवतात, पण त्यांना आहात आपण सन्माननीय लोकप्रतिनिधी आहात, पण पाटणमध्ये जे घडलं त्या 2 दिवसामध्ये हे त्यांना अजिबात माहिती नाही. वस्तुतः असं घडलेलं आहे की माझं भाषण ते कुठूनही मिळवू शकतात, कारण आयोजक तिथे प्रति वाटल्या गेल्या, म्हणजे पत्रकारांकडे ते भाषण उपलब्ध आहे. त्या आयोजक, मला बोलू द्या ना, मला बोलू द्या. एक मिनिट शंभूराज, तुम्हाला विनंती करतो, आपण ऐकून घेऊया ना, एकमेकांचं ऐकून तर घेऊया ना, ऐकून तर घेऊया. माझं भाषण तुम्ही जर वाचलं पूर्णपणे, एकतर शिवाजी महाराजांबद्दल मी एकही विधान केलेलं नाही, कुठल्याही राष्ट्रपुरुषाबद्दलचा अवमान होईल अशा पद्धतीने एकही विधान केलं नाही. ही संपूर्ण राज्यघटना ज्या लोकशाहीच्या, समाजवादी लोकशाहीच्या या सगळ्या मूल्यांवर उभी आहे, त्या लोकशाही मूल्यांच्या संदर्भामध्ये काही अघटित घडेल माझ्या वक्तव्याने, किंवा या देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल अशा पद्धतीचं एकही विधान मी तिथे केलेलं नाही. यांनी हे वाचलेलंच नाहीये, ते सहज मिळवू शकतात ना. माझं भाषण मिळवणं, मी तर स्वतः फेसबुकवर टाकलेलं लिखित भाषण आहे ते, तिथे प्रति वाटल्या गेल्या. शिवाजी महाराजांबद्दल किंवा कुठल्याही मी दिलगिरी व्यक्त केली नाही, हे सुद्धा यांना माहिती नाही. मी हेच सांगतेय की यांना कुठलेही तपशील माहिती नाहीत. मी दिलगिरी व्यक्त केली नाही, मला दिलगिरी व्यक्त करायला कोणीही भाग पाडलं नाही. मुळीच नाही. तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी असूनही तुम्हाला काय घडलं तिथे हे काहीही माहिती नाही. एक मिनिट, त्यांचा प्रश्न असा आहे, प्रज्ञा पवार, त्यांचा प्रश्न असा आहे की ते म्हणतात की तुम्हाला निघून का जावं लागलं? का निघून गेला आपण? निघून जावं लागलं याचं कारण असं आहे की पहिला दिवस शांततेमध्ये पार पडला, दुसऱ्या दिवशी जय भवानी जय शिवाजी घोषणा देत काही जणांचा ग्रुप तिथे आला, तो माझ्यापर्यंत आलाच नाही. मुळामध्ये मी जिथे राहत होते त्या खोलीच्या, म्हणजे मी पहिला, मला बोलू तर शंभूराज ऐकूया की आपण
ऐकूया की काय प्रॉब्लेम आहे, ऐकूया ना आपण त्यांचं, ऐकून मग त्याच्यानंतर आपण ठरवूया ना काय काय म्हणायचं तुमचं पण ऐकून घेऊया, त्यांचं ऐकून घेऊया. वस्तुस्थिती तुम्ही अशी आहे की डॉक्टर रावसाहेब कसबे यांना घेराव घातला आणि डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी जी मांडणी केली त्या मांडणीच्या संदर्भात त्यांचं काही म्हणणं होतं. डॉक्टर रावसाहेब कसबे असं म्हणाले की ही मांडणी अनेक विचारवंतांनी केलेली आहे, अनेक इतिहासकारांनी केलेली आहे. पाटणकरांना हे माहिती नाही किंवा त्या ज्या 25 लोक जी तिथे आली होती त्यांना माहिती नाही, तर त्यांनी अभ्यास करावा. कुठलाही अभ्यास आम्ही करणार नाही, शिवाजी महाराजांचा आम्ही अभ्यास करणार नाही, त्या इतिहासाचा अभ्यास करणार नाही. डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी आजवर जी मांडणी केलेली आहे तो अभ्यास करणार नाही. डॉक्टर प्रज्ञा पवारांनी 25 वर्षामध्ये काय केलेलं आहे हा अभ्यास करणार नाही. तुम्ही काहीतरी आदेश देणार, तुम्ही काहीतरी चिथावणी करणार. स्थानिक राजकारण मध्ये सगळ्या मागे स्थानिक राजकारणाचा फार मोठा संदर्भ आहे. मी असं आवाहन देते शंभूराज माध्यमातून, एक मिनिट ऐकूया आपण, एक मिनिट ऐका की तुम्ही, तुमच्याकडे येतो की ऐकायला, तुम्ही बोला ना, तुम्हाला काय बोलायचं तुमच्याकडे येतो, 2 मिनिटं ऐकून घेऊया आपण, एकच मिनिट. त्याच्यामध्ये जर आम्ही निर्दोष ठरलो तर अब्रू नुकसानीचा आम्ही दावा तुमच्यावर ठोकणार आहोत, मी आणि डॉक्टर रावसाहेब कसबे. कारण तुम्ही या पद्धतीने 2 अतिशय महाराष्ट्रातल्या गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या, सातत्याने लेखन करणाऱ्या, एक काम करणाऱ्या अशा महाराष्ट्रातल्या 2 व्यक्तींबद्दल तुम्ही अतिशय गहर्नीय अशी विधानं केलेली आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जर आम्ही, आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्ही निर्दोषच सुटू, कारण आमच्यावर राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचे संस्कार माझ्यावर कधीही झालेले नाहीत. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जाणारी माणसं आहोत. एक मिनिट प्रज्ञाताई, एक मिनिट. शंभूराज आपल्याला तुम्ही आता त्यांचं ऐकलेलं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये तुमचा जो आक्षेप आहे त्या आक्षेपावरती येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय करणार आहात? कारण त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे त्यांनी विधान केलेलंच नाहीये. माझं साहेब एकच म्हणणं आहे, मग जर संमेलन संपलं नव्हतं तर संमेलनाच्या अध्यक्ष आदल्या दिवशी का निघून गेल्या, हा पहिला प्रश्न. आणि मी आजही या पाठवली ना चिथावणीखोर वक्त तिथे गोंधळ करण्यासाठी पाठवले असं तुम्ही चुकीचा जो आरोप करताय. आणि आम्ही आणि दुसरी गोष्ट अशी की जबाबदार आम्ही लेखक आहोत, आम्ही अत्यंत जबाबदार लेखक आहोत, आम्ही विवेकवादाचे पुरस्कर्ते आहोत. कुठल्याही पद्धतीचं काही तिथे चालू नाहीये म्हणून संयोजकांनी आम्हाला विनंती केली म्हणून मी गेले तिथून. एक मिनिट शंभूराज, त्यांचं ऐकलं का? उलट पाटणमध्ये काही अघटित घडू नये याची आम्ही काळजी घेतलेली आहे. ऐका ना शंभूराज, त्यांचं म्हणणं असं आहे की संयोजकांनी विनंती केली म्हणून ते गेलेले आहेत, त्यांची काही चूक त्याच्यामध्ये नाहीये किंवा त्यांनी राष्ट्रपुरुषांचा कुठेही अवमान केला नाही, त्यामुळे ते त्यांचा जे काही बोलले त्याच्यावरती ते ठाम आहेत. आता ते जे काही बोलू का आता? नाही एक मिनिट, आता त्यामुळे तुम्ही ही माणसं पाठवली होती का घोषणाबाजी करायला किंवा जी होती? हा बोला की, या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची माणसं होती काही? मी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना या चॅनेलच्या माध्यमातून आजही सांगतो की साहित्य संमेलनाची भाषणं ऐकण्याकरता त्या सभा मंडपामध्ये जे लोक उपस्थित होते त्यांच्या भावना यांच्या दोघांच्या भाषणामुळं त्या भावना तीव्र झाल्या होत्या. आणि जो आरोप माझ्यावरती श्रीमती प्रज्ञा पवार करतायत तो पूर्णतः चुकीचा आहे. मी आजही त्यांचं आव्हान स्वीकारायला तयार आहे की ही माणसं कुणी पाठवली होती, कुणाची होती, हे व्हिडिओ क्लिप मधनं त्यांनी सिद्ध करावं. हे पूर्णतः तुम्ही व्हिडिओ क्लिप मागून घ्या ना, आम्ही कशाला सिद्ध करायचे? तुम्ही आरोप केलेत आमच्यावर, तुम्ही सिद्ध करा हे आरोप. आपण फक्त ऐका की जेव्हा केव्हा तुमचं सकाळपासून ऐकते जे अत्यंत वस्तुस्थितीला सोडून विधान तुम्ही करता आहात. सकाळपासून मी तुमचं विविध चॅनेलवर ऐकते आहे. मगाशी मॅडम मी तुमचं ऐकलं, आता तुम्ही ऐका ना थोडं. जी या ठिकाणी मी पत्र जिल्हा प्रशासनाला दिलेलं आहे त्याप्रमाणे जी व्हिडिओ क्लिप, जी ऑडिओ क्लिप जिल्हा प्रशासनाकडे मिळेल त्याची तर सरकारी यंत्रणा तपासणी करेल. मीही त्याला तयार आहे. जरूर करा. त्या तपासणीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते प्रशासनानं काढावं, त्यातलं सत्य शोधावं आणि जे सत्य बाहेर निघेल, भारतीय न्याय व्यवस्थेवरती माझाही विश्वास आहे, मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, त्यामध्ये जे सत्य बाहेर निघेल त्याला सामोरं जाण्याची तुमची आणि माझी तयारी असली पाहिजे.
नाही, नक्कीच मला वाटतं प्रज्ञाताईंची पण तयारी असेल, तुमची तुझ्या तयारी आहे, ही माझी सुद्धा चांगली तयारी आहे. गोष्ट आहे. फक्त 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 शंभूराज, तुम्ही पण इतके वर्ष काम करताय सामाजिक ह्याच्यामध्ये आहात, या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी वस्तुस्थिती जी आहे ती समजून सगळ्यांनी घेऊ आणि घेतील अशी अपेक्षा आपण ठेवूया. प्रशासन काय तुम्हाला निकाल देणार आहे त्याच्यावरती तुमचा विश्वास असणार आहे का? प्रशासन त्यावेळेला जो काही निकाल देणार आहे त्याच्यावरती तुमचंच सरकार आहे, त्यामुळे नाही, आमच्या सरकारचा प्रश्न नाही. हे पहा, नाही आहे ना, प्रश्न कसा नाहीये, आहे ना, तुमचंच सरकार आहे, प्रशासन तुमचं आहे. प्रशासन येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात काहीतरी निर्वाळा देईल की नाही, की हे जे काही भाषण होतं ते गैर होतं की वस्तुस्थितीला धरून होतं की महापुरुषांचा अपमान करणार होतं, हे प्रशासन तुम्हाला किती वेळात सांगू शकतं? उद्यापर्यंत सांगतील, त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? नाही, मी आज देखील सकाळी माध्यमांशी बोलताना, लोकांशी बोलताना हेच सांगितले की आज 3रा दिवस आहे. मी जिल्हाधिकारी महोदयांना, जिल्हा पोलीस प्रमुख महोदयांना पत्र देऊन आज 3रा दिवस झालाय. मला अजूनही त्याच्यामध्ये सीडी त्यांना मिळाली का? मगाशी मी टीव्हीवर पाहिलं की जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितलं की आम्हाला त्याची सीडी मिळालेली आहे, आम्ही त्याची तपासणी करतोय, कायद्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू. ठीक आहे ना, आपण त्या कार्यवाहीची वाट पाहतोय. ठीक आहे ना, आपण वाट पाहूया तोपर्यंत. पण एक निश्चित आहे, निश्चित आपण सगळे त्याची वाट पाहूया, तेवढा आपण धीर धरायला काही हरकत नाहीये. तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. अर्थात या सगळ्या प्रश्नाच्या आणि या संवादाच्या, आत्ता जो संवाद घडला त्या संवादाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा मला महेश केळुसकर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. हे जे चाललंय आता, म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जे सातत्यानं चाललंय, कुठेतरी महापुरुषांच्या संदर्भामध्ये बोलायचंच नाही, कुठेतरी महापुरुषांच्या संदर्भामधली त्याची नव्यानं कुठेतरी मांडणी जर का आपल्याला करायची असेल तर तीही करायची नाही. हे सगळं जे चाललंय, हळूहळू आपण एक आपले गट, आपल्या सगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या जे काही पीठं तयार केलेली आहेत त्याच्यातच अडकून पडणार आहोत, अशी परिस्थिती असं तुम्हाला वाटतं? असंच आहे ते. हळूहळू अश्मयुगाकडे आपण चाललेलो आहोत की काय पुन्हा, असं वाटायला लागलंय. आपण पहिल्यांदा आधी मला ही साहित्यातली जी माणसं आहेत दोन, की रावसाहेब कसबे सर आणि प्रज्ञादया पवार, यांच्या बाबतीत जो प्रकार घडला, तो कुणाच्याही बाबतीत घडला असता तरी तो मी निषेधच केला असता त्याचा. तेव्हा असं काही प्रक्षोभ वगैरे, मी त्यांचं भाषण वाचलेलं आहे बरं का, तर त्याच्यामध्ये प्रक्षोभ उसळण्यासारखं काही नाही. बरं, समजा तुम्हाला त्याच्याबद्दल वेगळं मत असेल, तुमचा विरोध असेल त्यांच्या मताना, तर तुम्ही तुमचं एक साहित्य संमेलन वेगळं घेऊन त्याच्यावर मांडा काय ते, किंवा वेगळा परिसंवाद घ्या. विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करायचा असतो. त्याऐवजी असं झुंडी पाठवून आणि कुणालाही धमकावून, आयोजकांना अडचणीत टाकून त्यांना निघावं लागलं ना, त्या काय करणार? कोणी सामान्य माणूस असं की हे काय मर्दानगी दाखवण्याची गोष्ट नाही ना, की तिथेच झुंड आली पण मी थांबतोय आता तिथे, काय ते करा माझं. प्रत्येक जण आपला जीव प्यारा असतो. उद्या तुम्हालाही झुंड घेऊन, हो, मी घाबरट मनुष्य आहे, मी तुम्हाला सांगतो, मी पळून जाणार तिथून. मला काय एवढं हे नाही आहे माझ्यावर. पण अशा झालेल्या आहेत घटना बरं का. 1990 साली माझ्या एका कवितेने जे केलं होतं सगळं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये, तेव्हा अशी झुंड चालून आली होती बरं का. तर अर्थात मला आपोआप न मागता पोलीस संरक्षण मिळालं, ती गोष्ट वेगळी. माझा मुद्दा असा आहे की आज समाजामध्ये जाती, धर्म आणि महापुरुषांचे विचार आपण कृतीत आणतो आहोत का? इतकी वर्ष झाली, सगळं नुसतंच आपलं चरहाट चरवीत चरण चाललेलं आहे. तर पुन्हा पुन्हा हाडेनी कवट्या मतपेटीतून, पुन्हा पुन्हा हाडेनी कवट्या मतपेटीतून धर्मजातीचे प्रेत पुरेसे जळले नाही. आणि गल्लोगल्ली भुरटे झाले दहशतवादी. भुरटे लोक असतात हो हे. यांनी काय वाचलंय महापुरुषांचं कोणी? कोणी उठतो आणि होर्डिंग लावतात आणि नेते होतात. गल्लोगल्ली भुरटे झाले दहशतवादी, जनतेचेही नशीब बिलंदर टळले नाही. अशी परिस्थिती आहे आजची. तेव्हा जनतेलाच हे पाहिजे की काय, अशी पुन्हा शंका यायला लागली आहे. तुम्ही बघा, प्रत्येकाच्या मागे एक असं काहीतरी मसल पॉवर दाखवावी, मनी पॉवर दाखवावी, विचारांची एक पॉवर असते, ती ठेचण्यासाठी मग नरेंद्र दाभोळकरांची हत्या केली जाते, गोविंद पानसोरे प्राणाला मुकतात, कलबुर्गींची हत्या केली जाते. हा फोकस आज ह्याच्यावर ठेवला पाहिजे की ह्यांच्या हत्यांचा तपास लागला पाहिजे. ही मूळ मागणी आहे, मूळ.
समाजातले जे विचारवंत आहेत आणि जे आपण म्हणतो आहोत ना की हे काय चाललंय म्हणजे सगळं त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. नक्की एक तत्पूर्वी तुमच्या कवितेनी शेवट करायचा आहे या सगळ्या चर्चेचा, पण तत्पूर्वी पुन्हा श्रीधर, हे सगळं जे चाललंय जात जी जातच नाहीये आणि ती इंटरनेट आलं तरी जात नाहीये, व्हॉट्सअप आलं तरी जात नाहीये, फेसबुक आलं तरी जात नाहीये, कुठे कसं जाणार होतं आपण? नाही, मला उलट वाटतं की जात निश्चित जाणार, कारण जी गोष्ट सायंटिफिक नाही ती हळूहळू का होईना पण ती लुप्त होत जाते. जातीला काही आधार नाही हे सगळ्यांना नीट माहिती आहे. कसं आहे, कुठलंही नवीन माध्यम आलं ना तर त्या माध्यमामध्ये मग आपल्याकडे 1850 साली सुद्धा असंच वेगवेगळ्या जाती अस्मिता उफाळून आल्या होत्या, प्रतिगामी विचार प्रचंड उफाळून आले होते. आता पुन्हा डिजिटल माध्यमात मी नेहमी म्हणतो की रामायण महाभारत आधी येणार, म्हणजे हरिश्चंद्राच्या फॅक्टरीच येणार, ती महाभारतातलीच कथा येणार. तसं मग रामायण महाभारत इकडे टेलिव्हिजनवर पहिल्यांदा आलं, मग इंटरनेटवर आता या सगळ्या चर्चा चालू झाल्या. पहिल्यांदा प्रतिगामी शक्ती नवीन माध्यम ताब्यात घेतात. क्षणभर असं वाटतं की गेला सगळा समाज प्रतिगामी लोकांच्या ताब्यात, पण असं होत नसतं. ही एक पहिली इनिशियल फेस असते त्या समाजाची. इंटरनेटवर फक्त जातीय वादच येतो का तर नाही, विविध जातींच्या वेगवेगळ्या पाककृती पण येत आहेत, अनेक वेगवेगळ्या विविध जातींचे माहीत नसलेले पेहराव येत आहेत, संगीतांच्या चाली येत आहेत, खूप काही क्रिएटिव्ह येत आहे. पण दुर्दैवानं त्या सृजनात्मक सर्जनशीलतेकडे फारसं लक्ष नाही आणि जे केऑटिक आहेत, जे न्यूसन्स व्हॅल्यू असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या जास्तीत जास्त न्यूज बनत जातात. आणि यावर मग उपाय आहेत वास्तविक. एकदा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला दिले गेलेलं आहे आणि महेशनं ते अतिशय सुरेख मांडलेलं आहे की विचाराचा प्रतिवाद तुम्ही विचारानं करा, लिखाणाचा प्रतिवाद तुम्ही लिखाणानं करा. आणि यदा कदाचित कशाबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की हे कर्तव्य आहे तर तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे की चला मी माझ्या मतदारांचं ऐकून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे बाबा मी गेलो, आता त्याचा जो काही रिझल्ट येईल त्याची शांतपणाने वाट बघितली पाहिजे. हा इश्यू सगळं ठेवू नये. बरोबर. समाजाला आपण पुढे घेऊन जायचं आहे हे लोकप्रतिनिधी आणि मतदारांनी दोघांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर होईल काय, एक अत्यंत अत्याधुनिक मीडिया तुमच्या हातात आलेला आहे आणि त्या अत्याधुनिक मीडिया बरोबर तुम्ही जर आत्मयुगात जाणार असाल तर अफगाणिस्तान मधल्या तालिबानच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय राहिला? नक्की बरोबर. अर्थात हा फरक जो आहे तो आपण ओळखायला पाहिजे. सातत्यानं हे जे सगळं वातावरण आहे, जसं डॉक्टर मुग्धा सुद्धा म्हणाल्या, नाशिकमध्ये जी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती सुद्धा अतिशय विपरीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यात त्यावेळेला तात्कालिक बंदी आहे, ती बंदी सुद्धा लवकरात लवकर उठावी अशी आपण अपेक्षा करूया. केवळ या बंदी घालून काही होईल असं आता दिसत नाही. आणि अर्थातच ज्यांनी या माध्यमाचा विचित्र वापर केलाय, ज्यांनी या माध्यमाचा दुरुपयोग केलेला आहे त्याच्यापर्यंत सुद्धा पोलीस प्रशासन पोहोचायला पाहिजे. तिथे जे ग्रुप असतील ज्यांनी अशा अफवा पसरवल्या असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई निश्चित आणि लवकर झाली पाहिजे, यामध्ये काही शंका नाहीये. तत्पूर्वी पुन्हा महेश, ही जी जबाबदारी आहे, म्हणजे आपण प्रगल्भच नाही आहोत की काय हे मोबाईल फोन, ही सगळे नेटपॅक्स आणि हे सगळं वापरण्यासाठी अशी ही परिस्थिती आहे आणि जात काही जात नाहीये. मी एक कविता तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटी जरा सादर करतो. ही कविता एक कविता म्हणूनच घ्यावी, याच्यामुळे कुणाच्या नाजूक भावना ज्या खूपच झालेल्या असतात अलीकडे त्या दुखावल्या गेल्यास मी अगोदरच माफी मागून टाकतो, म्हणजे माझ्यावर काही कोणी मोर्चा आणण्याची गरज नाही. अगोदरच माफी मागितलेली आहे. कविता अशी आहे, 96 कुळी अंडी घ्या अन चिरा निळी कांदा मिरची. 96 कुळी अंडी घ्या, मला गंमतच वाटते, म्हणजे 100 कुळी का नाही, 96, 97, 99 पर्यंत जातात लोक, पण 100 कुळी कोण नाही. कवी कुळ मात्र 100 नंबरी असतं नाही श्रीधर, आम्ही 100 कुळातले लोक आहोत. तर 96 कुळी अंडी घ्या अन चिरा निळी कांदा मिरची, मीडिया टाकेल तेल थोडं खाल्ल्या आमलेटला विसरेल खुर्ची. मीडिया टाकेल तेल थोडं खाल्ल्या आमलेटला विसरेल खुर्ची. वाहतूक पोलीस मेला त्याचं कुणाच नाही सोयर सुतक. वाहतूक पोलीस मेला त्याचं कुणाच नाही सोयर सुतक. आमदार घेतात पगार वाढवून शहीद पत्नी अजून चातक. आमदार घेतात पगार वाढवून शहीद पत्नी अजून चातक. इथे तिथे रोज वाजू, इथे तिथे रोज वाजू आपली पोळी आपण भाजू. इथे तिथे रोज वाजू आपली पोळी आपण भाजू. बिनभांडवली धंदा आपला
बिनभांडवली धंदा आपला असाच चालत राहू द्या, चला तवा येऊ द्या, चला तवा येऊ द्या. अर्थात तवा येऊ द्या असं तुम्ही म्हणताय आणि ही तुमची जी कवितेतली जी भावना आहे ती आपण सगळे खरंच समजून घ्यायला हवी आणि या भावनेतनं नेमकं काय आपल्याला घ्यायचं येणाऱ्या काळामध्ये हा जो सगळा संघर्ष उफाळलेला आहे, हा ज्या पद्धतीनं द्वेष एकमेकांच्याबद्दल या सगळ्या माध्यमांमधनं होतोय तो द्वेष दूर करूया. अफवा पसरवायला नको याबद्दलची जाणीव आपल्या मनामध्ये ठेवूया आणि लवकरात लवकर हे जे सावट आलेलं आहे आणि इंटरनेट बंदी चं जे सावट आहे ते सुद्धा लवकरात लवकर बंद होईल, विचार स्वातंत्र्य अबाधित राहील अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. नमस्कार.